प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता, मुद्रा भद्राय राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. धगधगतोय महाराष्ट्र, खदखदतोय महाराष्ट्र, उद्रेक होतोय मनात या महाराष्ट्राच्या. आणि या महाराष्ट्राच्या मनातून जर मराठा नावच काढून घेतलं तर काय उरतोय महाराष्ट्र. लक्षात ठेवा, मराठ्यांचे वाघ रस्त्यावर उतरले. अरे सरकार मायबाप, तू मराठ्यांच्या वाघाच्या जबड्यात हात घातलाय. आता तो मोडेल पण वाकणार नाही अशी आमचे जात आहे. माझा शेतकरी बाप ढसाढसा रडतोय, कांदा रडतोय आणि त्याला हसवतोय. नेमकं चाललंय तरी काय? आम्ही भीक मागत नाही, आम्ही दया मागत नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय, अधिकार मागतोय. आणि तो अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. 40% गुण मिळवूनही तुम्ही मंत्रिपदावर जातात, मोठे मोठे प्रशासनात बसतात आणि 90% गुण मिळवूनही आम्ही नोकरी चाकरी करतो. आम्हाला नोकरी किंवा चाकरी याबद्दल काहीच म्हणणं नाही, परंतु कशाला म्हणता शिक्षणात आरक्षण? गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता का पुढे सरसावू देत नाही? आरक्षण द्यायचं आहे ना तुम्हाला, तर त्या शेतकऱ्याला द्या. रडतोय तो, जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा या आया बहिणींचं उघडाबोडका झालेलं कपाळ सांगतं की त्या काय सहन करताय. या जिजाऊच्या लेकींना साधं संरक्षण देता येत नाही तुम्हाला. हे नराधम मुकट्याने गुन्हेगारी करून फिरताय. शिवरायांचं स्वराज्य काय होतं? इतिहासात शिकले नव्हते का राजाचं स्वराज्य? आठवत नाही का तुम्हाला? त्या राजानं स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली होती, भर चौकात मारलं होतं. आणि तुम्हाला एक वर्ष लागतंय. नेमके नराधम लागतात तरी कोण तुमचे? या स्त्रियांना संरक्षण मिळवून द्या. एखादी व्यक्ती भीक मागते आणि त्याला भीक देणं ही सेवा झाली, परंतु त्याला भीक मागण्याची वेळ येऊ देण्यात झालं, हे परिवर्तन झालं. आणि हे परिवर्तन आम्हाला हवंय. मराठ्यांच्या वाघांना तुम्ही कमी समजू नका, आमच्या मोर्चांची तुम्ही चेष्टा करू नका. 4-5 शिक्षणाचे सवलतीचे तुकडे देऊन किंवा एखादी स्वराज्य संस्थापक थांबून आम्हाला आरक्षण मिळेल, आम्हाला संरक्षण मिळेल अशा ग्वाही देत बसू नका. अरबी समुद्रात तुम्ही जलपूजन केलं, तुम्हाला असं वाटलं मराठी समाधानी बसतील. मुंबई भगवी केली, दिल्ली करायला वेळ लागणार नाही. सरकार मायबाप आज मुंबईवर धडाडी मारलीये, यानंतर दिल्लीवर जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मुकट्यानं आमच्या मागण्या मान्य करून द्या. त्याही सरसकट कोणत्याही तत्व किंवा कोणत्याही कायद्यामध्ये आणू देऊ नका, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय समता बंधुता हीच घटनेत असली पाहिजे. मग कुठे समता, कुठे आम्हाला आरक्षण, कुठे आम्हाला संरक्षण? त्या कोबडीच्या श्रद्धाताईवर बलात्कार झाला, तिचे लचके तोडले गेले, तिच्या आबरूवर हात टाकला गेला, तरी माझं मायबाप सरकार शांत बसलंय. फडणवीस साहेब, या जागी आपल्या आईला, मुलीला, बहिणीला विचार करा. मग बघा कसं रक्त सळसळ करेल. पायाच्या नखापासून ते केसाच्या टोकापर्यंत आग गेली. आता मराठा भिडणारच. आणि लक्षात ठेवा, दिल्लीत गेल्यावर आम्ही मौन नसणार आहे, हातात तलवारी असणार आहे. सरकार मायबाप मौन आहोत म्हणून गाऊन समजू नका. मराठ्यांचे वाघ आहोत, इतिहास साक्षी आहे, तलवार साक्षी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या राजाला हातात तलवार देणारी भवानी माता होती. त्या नराधमांना फाशीची शिक्षा देता येत नसेल तर तसं सांगा. जिजाऊच्या लेकी कमी नाहीये, तलवारी म्याण्यात आहेत त्या तशाच ठेवा. उगाच काढण्याचा प्रसंग येऊ देऊ नका. सरकार मायबाप, तुम्हाला मला उद्देश करण्याचा किंवा त्रास देण्याचा कुठलाही हेतू नाही. आणि सर्व जाती पंथातल्या व्यक्तींना सांगते, तुम्हालाही विरोध करण्याचा आमला कुठलाही हेतू नाही.
ही घडलेली कोपर्डीची घटना ही शेवटची घटना असेल. यानंतर जर कोणत्या नराधमानं मराठ्यांच्या लेकींवर किंवा इतर कोणत्याही जाती पंथाच्या लेकींवर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर मायबाप सरकार कायदा विसरून तलवारी हातात घेऊ रे, तलवारी हातात घेऊ. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, नका ठेवू वाईट नजरा या जिजाऊंच्या लेकीवर, नका ठेवू वाईट नजरा या जिजाऊंच्या लेकीवर. पेटून उठला महाराष्ट्र मराठ्यांच्या लेकीवर. सर्वांनी माझ्यासोबत शपथ घ्यायची आहे. आजपासून आम्ही कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होऊ देणार नाही आणि झालाच तर त्या नराधमांना सोडणार नाही. या लढाईत आम्ही एकटे राहिलो तरी चालेल, पण हातातून भगवा मात्र सोडणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.